नमस्कार, मी प्राध्यापक राम पालकर. एफ-वाय बी-कॉम बिझनेस अकाउंटिंग या विषयाची आपण लेक्चर सीरीज आजपासून सुरू करतो आहे. आपण आतापर्यंत बऱ्याच विषयाचे म्हणजे जसं की रॉयल्टी अकाउंट असेल, तुमचं पार्टनरशिपचं अमॅल्गमेशन असेल, त्या चॅप्टरची आपण ऑलरेडी लेक्चर सीरीज घेतलेली आहे. आता आपल्याला एक नवीन विषय जो काही आहे तुमचा एफ-वाय बी-कॉमचा, तर त्यामध्ये बिझनेस अकाउंटिंगमध्ये तर त्या विषयाची लेक्चर सीरीज आजपासून सुरू करायची आहे. आणि त्यामध्ये आपलं पहिलं चॅप्टर जे काही आपण घेणार आहोत, त्याचं नाव आहे पिसमिल डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश. मग आता हे जे पिसमिल डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश आहे, तर ते आपण लेक्चर नंबर त्याचा आज घेणार आहोत, की ज्यामध्ये जे काही थेअरी बेस आहे, की या चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिक गोष्टी काय-काय असतील, तर त्या आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे आपली जी काही एक्झाम सुरू आहे, तर त्या एक्झाममध्ये आपल्याला बिझनेस अकाउंटिंग हा जो काही विषय आहे, त्यामध्ये हे चॅप्टर जे काही आहे, तर ते आपल्याला परीक्षेला येणार आहे. तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. म्हणून त्याचे जे काही व्हिडिओ आपल्याला रेग्युलर मिळत राहतील किंवा इतर जे काही परीक्षेविषयी जी काही माहिती आहे, तर ते आपण चॅनलवर टाकत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर चला आपण सुरू करू आजचं लेक्चर नंबर 1 पिसमिल डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश या विषयावरती किंवा या टॉपिकवरती. मग बघा आता तुम्हाला एक लक्षात येईल गोष्ट, की चॅप्टरचं नाव काय आहे? पिसमिल डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश. मग आपल्याला या चॅप्टरच्या नावावरून काय कळतं किंवा या चॅप्टरचा शब्दशः अर्थ जर घ्यायचा तर काय होतो? पीस म्हणजेच काय? पीस म्हणजेच लहान-लहान तुकडे, बरोबर? मग आणि पुढं काय म्हटलंय? डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? काहीतरी वाटायचं आहे. मग काय वाटायचं आहे? तर कॅश वाटायची आहे. म्हणजे कॅश कशी वाटायची आहे? तर तुकड्यांमध्ये करून कॅश वाटायची आहे. म्हणजे थोडक्यात शब्दशः अर्थ घेतला तर याचा काय अर्थ होतो? कॅश जी काही आहे, तर ते तुकड्यांमध्ये वाटणे वाटणे किंवा डिस्ट्रिब्युशन करणे, असा याचा शब्दशः अर्थ होतो. मग हे काय करायचं आपल्याला? कॅश तुकड्यामध्ये का वाटायची आहे? किंवा कॅश आपण जी काही आपल्याकडं अवेलेबल आहे, तर ते लहान-लहान भागात करून का वाटतो आहे? त्याचं एकच आन्सर आहे, की आपल्याकडे कॅश कमी आहे, बरोबर आहे? आणि देणं कसं आहे? जास्त आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? कॅश जे काही आहे, तर लहान-लहान भागामध्ये करून वाटायची आहे. हा याचा बेसिक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. चॅप्टरचं नाव जे काही आहे, त्यावर आपल्याला एवढं गोष्ट कळाली, की आपल्याकडे असलेली कॅश जी काही आहे, तर ती कमी स्वरूपामध्ये असेल आणि आपल्याला जे काही देणं आहे, तर ते जास्त स्वरूपामध्ये असेल किंवा देणं जास्त आहे आणि कॅश कमी आहे. म्हणून आपल्याला ती काय करायची आहे? तुकडे म्हणजे थोडक्यात तर ती कॅश थोडी-थोडी काय करायची? वाटायची आहे. मग अजून आपल्या चॅप्टरमध्ये कळण्यासाठी आपण पुढचं स्लाईड बघू. म्हणजे आपल्याला त्यामध्ये अजून गोष्टी काही क्लिअर होतील. मग बघा मीनिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे, की नेमकं जे पिसमेल डिस्ट्रिब्युशन आहे, तर ते काय आहे? बघा द टर्म डिसोल्युशन स्टँड फॉर अ डिस्कंटिन्युएशन अंडर द पार्टनरशिप ॲक्ट 1932. द डिसोल्युशन मे बी आयदर ऑफ पार्टनरशिप ऑर फर्म. बघा म्हणजेच पार्टनरशिप फर्म जे काही आहे, त्याचा जो काही ॲक्ट आहे 1932चा, त्यामध्ये आपल्याला सांगितलं की पार्टनरशिप फर्मचं डिसोल्युशन किंवा पार्टनर्सचं डिसोल्युशन. म्हणजेच थोडक्यात काय आहे, की जी काही पार्टनरशिप फर्म आहे, तर त्या पार्टनरशिप फर्ममध्ये एकतर पार्टनर्सचं त्या ठिकाणी डिस्कंटिन्युएशन होत असतं किंवा कधी-कधी पूर्ण फर्मच बंद होते. मग या 2मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर 2मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस पार्टनरशिप फर्म बंद होईल किंवा डिसॉल्व्ह होईल, तेव्हा काय करायचं आपल्याला हे चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. म्हणजेच पार्टनरशिप फर्म जे काही आहे, तर ते सगळे पार्टनर्स जे काही आहेत, तर पुढे म्हटलंय बघा, द डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप amongst all the partners of the firm is called dissolution of the firm. It should be noted that there is a uh, disconnection between the dissolution of partnership and dissolution of firm. डिस्कशन आहे म्हणजेच काय आहे तर थोडा फरक आहे, की पार्टनरशिप फर्म जी काही आहे तिच्यात डिझोल्युशन होणे आणि पार्टनरशिपमध्ये डिझोल्युशन होणे यामध्ये थोडासा फरक आहे. फरक काय आहे, की पार्टनरशिपमध्ये जेव्हा डिझोल्युशन होतं किंवा पार्टनरशिपमध्ये जेव्हा त्या ठिकाणी ब्रेक येईल तर पार्टनरशिप फर्म चालू राहते. परंतु जेव्हा पार्टनरशिप फर्म डिसॉल्व्ह होईल, तर तेव्हा काय होतं पार्टनरशिप फर्म बंद होते. हा याच्यातला बेसिक डिफरन्स आहे. मग आता ठीक आहे, आता पूर्ण आपण वाचणार नाही. त्याच्यातला क्रक्स जो काही मीनिंग आहे तो समजून घेऊ, की थोडक्यात आपल्याला इथं काय शिकायचं आहे किंवा हे चॅप्टर जे काही आहे, त्याने आपण काय बघणार आहोत, तर एक पार्टनरशिप फर्म होती आणि ती पार्टनरशिप फर्म त्या ठिकाणी जे काही ऑल पार्टनर्स आहेत, तर त्या ऑल पार्टनर्सनी काय डिसाईड केलंय आपल्याला याच्यापुढे आता व्यवसाय करायचा नाही. पार्टनरशिप फर्म जी आहे तर ती
बंद करायची आहे. मग असा पार्टनरशिप फर्म जेव्हा बंद होते, दॅट इज कॉल्ड डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजेच 1-2 पार्टनर्सनं हे थांबला किंवा 1-2 पार्टनर्स ने व्यवसाय बंद करायचा निर्णय घेतला का नाही, तर सगळ्याच पार्टनर्सनी काय झालं ग्रॅज्युअली किंवा त्यांनी कलेक्टिव्हली एक निर्णय घेतला, की आपण काय करायचं आहे, आपली पार्टनरशिप फर्म जी आपण चालू केलेली होती, आता ती काय करायची आहे, बंद करायची आहे. मग जेव्हा बंद करायची आहे, तर साहजिकच एखादा व्यवसाय जेव्हा बंद होतो, तर बंद झाल्यावरती काय करावं लागेल? किंवा समजा तुमचा व्यवसाय आहे, असं एक इमॅजिन करा, की तुमचा एक पार्टनरशिप फर्म आहे किंवा थोडक्यात तुमचा कुठला एक व्यवसाय आहे. आता तो व्यवसाय आपण काही वर्ष चालवला आणि मग आता तो अचानक आपण काय करतोय, बंद करतोय. मग जर बंद करतो आहे, तर काय करावं लागेल आपल्याला? किंवा आपल्या डोक्यामध्ये काय येईल पहिल्यांदा? किंवा कुठलाही व्यवसाय जेव्हा बंद होईल, तर आपल्याला काय फेस करावं लागेल किंवा कुठली चॅलेंज आपल्यासमोर असतील, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. मग काय होईल बरं व्यवसाय बंद झाल्यावरती? तर साहजिकच आपले जो काही व्यवसाय असेल, तर व्यवसाय म्हणजेच काय आहे सगळ्यांना त्या ठिकाणी क्लिअर माहिती आहे. बरोबर आहे. आता व्यवसाय जेव्हा असतो, तर साहजिकच त्याची जर बॅलन्स शीट बघितली, तर आपल्याला काय दिसतं आहे प्रामुख्याने व्यवसायामध्ये 2 गोष्टी असतात. एक गोष्ट असते, की आपलं जे काही लायबिलिटीज आहे, देणं असतं. तर दुसरी गोष्ट काय असते, तर असेट असते. बरोबर आहे. म्हणजेच व्यवसाय जर बघितला आपण, तर त्यात मेजर 2 गोष्टी आहेत. एक लायबिलिटीज आहे आणि एक असेट आहे. मग जेव्हा एखादा व्यवसाय बंद होतो, तर जेव्हा बंद झाल्यावरती काय करावं लागेल, जी काही लायबिलिटीज आपल्याकडे आहे, की आपल्याला ती द्यावं लागेल. साहजिकच व्यवसाय बंद कसा होईल? जोपर्यंत आपण व्यवसायाचं जे काही देणं आहे, ते देणार नाही, तोपर्यंत व्यवसाय बंद झाला असं म्हणता येणार नाही. म्हणून इथं आपल्याला काय करायचं आहे, जे काही त्या व्यवसायाचं देणं आहे, अगोदर ते आपल्याला द्यावं लागेल. मग ते द्यायचं कसं? तर त्या ठिकाणी असलेली जी काही असेट आहे व्यवसायामधली, तर ती विकून आपल्याला काय मिळेल? कॅश मिळेल आणि मग आपल्याला जे काही लायबिलिटीज आहे, तर ती पेड करावी लागेल. असंच होतं व्यवसाय बंद केल्यावरती. कारण की असं तर होणार नाही, की तुम्हाला तुमच्याकडं जे काही देणं आहे, ते तुम्हाला कोणी सोडेल का? नाही, तुम्हाला ते द्यावं लागेल. बरोबर आहे? मग देत असताना काय होईल, की असेट्स विकल्या जातील आणि असेट विकून कॅश येईल आणि झालेली कॅश जी काही आहे, त्यामधनं आपण लायबिलिटीज पेड ऑफ करत असतो किंवा पेड करत असतो. हा त्याचा मीनिंग आहे किंवा दॅट इज मीनिंग ऑफ पिसमेल डिस्ट्रिब्युशन. म्हणजेच आलेली कॅश जी काही आहे पार्टनरशिप फर्म बंद पडल्यावरती, तर ती कॅश आपल्याला काय करायचं आहे, तिचं वाटप करायचं आहे. पण कसं करायचं आहे? पीसमध्ये करायचं आहे. आता पीसमध्ये काय करायचं आहे? आपण तर बघितलं, की आपल्याला आलेली कॅश ही एकदम येत नाहीये. म्हणजेच एकदम कॅश आली, सगळी असेट एकदम विकली आणि कॅश आली, आपण सगळ्यांना एकदम दिलं, असं होतं का? नाही, असं होत नाही. जनरली जेव्हा एखादा एवढा मोठा व्यवसाय बंद होतो, तर जेव्हा व्यवसाय बंद झाल्यावरती एकाच वेळेस सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही किंवा एकाच वेळेस सगळी असेट विकल्या जात नाही. मग असेट विकल्या कशी जाईल? तर कालांतराने विकल्या जाईल. म्हणजेच या महिन्यात एक असेट विकली गेली, पुढच्या महिन्यात एक असेट विकली गेली, त्याच्या पुढच्या महिन्यात एक असेट विकली गेली. बरोबर? अशी असेट विकल्या जात असते. त्याला म्हणतो आपण ग्रॅज्युअली असेट्स विकणे किंवा कालांतराने असेट विकत गेल्या. मग आता असेट विकत गेल्यावर तर आपल्याला कॅश मिळत राहील. मग समजा की आता या महिन्यात आपण असेट विकली, आपल्याला कॅश मिळाली. मग आता कॅश आपल्याजवळ ठेवून चालणार आहे का? नाही. किंवा लोकं ठेवतील का आपल्याकडे कॅश? नाही. लोकांना कळलं की तुम्हाला कॅश मिळाली, लोकं तुम्हाला मागतील. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ काय झाला, की आपल्याजवळ कॅश आल्यानंतर आपल्याला ती वाटायची आहे. पण वाटताना प्रश्न काय निर्माण होतो, की आपल्याला मिळालेली कॅश हे जे काही आहे, त्यापेक्षा देणं कसं आहे? जास्त आहे. मग जर देणं जास्त असेल आणि कॅश कमी असेल, तेव्हा आपल्याला ते प्रश्न निर्माण काय होईल, की आता ही कॅश कोणाला द्यायची आहे? समजा ₹1,00,000 आपल्याला असेट विकून मिळाले पहिल्यांदा. ठीक आहे. मग आता हे ₹1,00,000 आपल्याजवळ कॅश मिळाली, पण देणं ₹10,00,000 आहे. मग जर देणं ₹10,00,000 आहे, तर ₹1,00,000 देणं होणार आहे का? नाही. मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो, की आता 1,00,000 कोणाला द्यायचे? म्हणून एक त्या ठिकाणी कायद्यानं काय सांगितलंय, की तुम्ही एक ऑर्डर ऑफ पेमेंट फॉलो करा, की तुम्हाला पहिल्यांदा कॅश कोणाला द्यायची आहे. म्हणून जेव्हा आपल्याकडे कॅश येईल, तर आपण काय करणार आहे, ती कॅश एका ऑर्डर ऑफ पेमेंटने देणार आहोत. मग बघा तो ऑर्डर ऑफ पेमेंट ह्या स्लाईडमध्ये आपण दाखवलेला आहे किंवा जे काही लायबिलिटीज ड्यू असते, तर ती लायबिलिटी ड्यू कशी असते किंवा देणं कसं असतं किंवा कुठलीही लायबिलिटी जर आपण बघितली बॅलन्स शीटमध्ये, तर 3 प्रकारची असते. एक बघा असते एक्सटर्नल लायबिलिटी, दुसरी असते इंटर्नल लायबिलिटी, तिसरी असते कॅपिटल, पार्टनरचं कॅपिटल. असं लायबिलिटीज पार्टनरशिप फर्ममध्ये दिसून येते किंवा बॅलन्स शीटला दिसते. मग त्यातली पहिली जी लायबिलिटी आहे एक्सटर्नल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे कुठली लायबिलिटी? आपल्याला नावून कळालं असेल, की व्यवसायाच्या बाहेर जे लोकं आहेत, त्यांना जे काही देणं आहे, त्याला म्हणायचं एक्सटर्नल लायबिलिटी. म्हणजे त्यांचा
तसा व्यवसायाशी संबंध नाहीये किंवा व्यवसायात ते सहभागी नाहीये, पण त्यांना व्यवसायाकडनं काही रक्कम येणं आहे. त्याला म्हणायचं एक्स्टर्नल लायबिलिटी. जसं की बँक, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल किंवा जे बाहेरचे आहेत, गव्हर्नमेंट किंवा ज्यांना द्यायचं आहे पण ते बाहेरचे आहेत, असं जे काही आपल्या लायबिलिटी साइडला दिसतंय, त्याला म्हणतो आपण एक्स्टर्नल लायबिलिटी. नंतर दुसरी काय आहे, इंटरनल लायबिलिटी. म्हणजेच कुठली लायबिलिटी, की जे काही इंटरनल आहेत. मग आता इंटरनल कोण असतं पार्टनरशिप फर्ममध्ये? तर पार्टनर्स असतात. मग एखाद्या वेळेस काय होतं, पार्टनर्सकडनं लोन घेतलं जातं. म्हणजे ए, बी, सी 3 पार्टनर्स असतील, तर त्या ए किंवा बी किंवा कुठल्याही एका पार्टनर्सने काय केलं, व्यवसायाला गरज असताना लोन दिलं असेल. मग ते काही देणं लायबिलिटीमध्ये दिसतंय, त्याला म्हणायचं इंटरनल लायबिलिटी. पार्टनर्स लोन किंवा पार्टनर्सकडनं घेतलेलं लोन, दॅट इज कॉल्ड इंटरनल लायबिलिटी. एकच गोष्ट असते फक्त, ते असतं पार्टनर्सकडनं घेतलेलं लोन, त्याला म्हणायचं इंटरनल लायबिलिटी. आणि तिसरं जे काही लायबिलिटी असते, जे काही देणं असतं, तर ते असतं पार्टनर्सचं देणं, म्हणजेच कॅपिटल त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. मग अशा 3 प्रकारचं देणं आहे. आता आपल्याला काय ठरवायचं आहे, की आपल्याला कळालं, की 3 प्रकारचं देणं व्यवसायामध्ये आहे. आता आता याच्यातलं पहिले कोणाला द्यायचं? ठीक आहे. मग बघा, कोणाला देणार आपण पहिल्यांदा? किंवा एक्सटर्नल लोकांना देणार, बाहेरच्या लोकांना देणार देणं, किंवा इंटरनल लोकांना द्यायचंय, किंवा पार्टनर्सला द्यायचंय, हे आपल्याला ठरवायचं आहे. मग आता साहजिकच पहिलं कोणाला द्यायचं आहे, तर जे बाहेरचे आहेत, एक्सटर्नल लोक आहेत कंपनीच्या, तर त्यांना त्यांचं दिलं गेलं पाहिजेत. कारण की व्यवसाय बंद पडल्यावरती जे काही असेट विकून कॅश आलेली आहे, त्यामधनं कायदा काय सांगतो तुम्हाला, की पहिल्यांदा काय करायचंय, बाहेरच्या व्यक्तींचं देणं तुम्हाला द्यावं लागेल. पण जेव्हा आपण बाहेरच्या व्यक्तीला द्यायचं म्हणतोय, तर आपल्याला इथे 2 गोष्टी दिसतायत, की आपण एक्सटर्नल मध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे प्रेफरन्शियल आणि दुसरं आहे ऑदर्स. ठीक आहे. म्हणजेच काही लोकांना जे एक्सटर्नल आहेत त्यांना प्रेफरन्शियल राईट असतो, की जेव्हा व्यवसाय बंद पडेल तर त्यांना प्रेफरन्शियली अग्रहक्काने त्यांना अगोदर त्या ठिकाणी मिळत असतं. मग असे 3 लोकं आहेत, की ज्यांना अग्रहक्काने आपल्याला द्यावं लागेल किंवा प्रेफरन्शियल त्यांना राईट्स असेल. जेव्हा पार्टनरशिप बंद होईल, तर तेव्हा जो काही अकाउंटंट लायबिलिटी पेड करेल, त्याने काय करायचं आहे, पहिल्यांदा जर प्रेफरन्शियल लोकं असतील, अग्रहक्काचे लोकं असतील, तर त्यांना द्यायचं आहे. मग कोणाकोणाला प्रेफरन्शियल राईट्स आहेत? तर पहिलं आहे गव्हर्नमेंट ड्यू. गव्हर्नमेंट ड्यू जर असतील, व्यवसायाकडे काही बाकी असेल, तर ते पहिल्यांदा काय करायचंय, पेड करायचं आहे. नंतर एम्प्लॉयी ड्यू असतील किंवा रिअलायझेशन एक्सपेन्स असेल, तर तो पहिल्यांदा काय होईल, पेड होईल. आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिन्ही असतील का? नाही. तिन्हीपैकी एक असेल, पण आपण इथं घेतलंय. तिन्हीपैकी एक असेल किंवा 2 असेल किंवा 1 असेल. ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिन्ही नसणार आहेत. मग यातलं जे काही असेल, म्हणजे गव्हर्नमेंट ड्यू असेल किंवा एम्प्लॉयी ड्यू असेल किंवा रिअलायझेशन एक्सपेन्स असेल, तर ते काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला पेड करायचं आहे. किंवा जे आपल्याकडे कॅश येईल, तर आलेल्या कॅशमधनं पहिल्यांदा समजा रिलेशन एक्सपेन्स असतील, तर ते काय करायचे आहेत, पेड करायचे आहेत. ठीक आहे. व्हॉट इज रिलेशन एक्सपेन्स? म्हणजेच असेट विकायला जो काही खर्च येतो, त्याला काय म्हणतो आपण, रिअलायझेशन एक्सपेन्स असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच रिअलाईज करतो ना आपण, असेट विकतोय ना, तर त्याला खर्च आहे. समजा बिल्डिंग विकायची आहे, तर काही लिगल गोष्टी कराव्या लागतील किंवा वकिलाला पैसे द्यायचे असतील किंवा काही काही ड्युटी, स्टॅम्प ड्युटी भरायची असतील, व्हॉटएव्हर जे काही खर्च येईल, इट रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा असेट विकताना आलेला त्या ठिकाणी खर्च आहे. ठीक आहे. मग हा पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला पेड करायचा, आपल्याला कॅश मिळेल. आता हे झालं तुमचं प्रेफरन्शियल राईट्स देणं आपण दिलं. आता आपल्याला काय करायचंय, ऑदर पेड करायचंय. ऑदरमध्ये पण 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, की जे काही ऑदर तुमचं देणं आहे, प्रेफरन्शियल सोडून जे काही लायबिलिटीज असतील, म्हणजे हे सोडून 3 गोष्टी सोडून, एम्प्लॉयी ड्यू, गव्हर्नमेंट ड्यू आणि रिलेशन एक्सपेन्स सोडून लायबिलिटी साइडला जे काही एक्स्ट्रा लायबिलिटीज आहे, त्याला म्हणतो आपण ऑदर. म्हणजेच मग त्यामध्ये काय येईल, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, हे जे काही आहे याला म्हणायचं ऑदर. आता या ऑदरमध्ये पण जर एखादी सेक्युअर्ड असेल, तिला अगोदर द्यायचं. व्हॉट इज सेक्युअर म्हणजेच काय, तर सेक्युअर म्हणजे जसं की बँक लोन उदाहरण घेऊ आपण. बँक लोन कसं असतं, सेक्युअर्ड असतं कधी-कधी, बरोबर आहे? म्हणजेच की आपण तारण देऊन एखादं लोन घेतो, त्याला म्हणायचं सेक्युअर्ड. सेक्युअर्ड म्हणजेच काय, की जे काही देणं आहे, तर अ, तर जे काही देणं आहे ते कसं आहे, एखाद्या व्यवसायातील असेटवरती ते सेक्युअर्ड आहे. मग जसं की बँक लोन, आपण बँकेकडून लोन घेताना बँकेला काय दिलं, एखादी आपल्या व्यवसायातील असेट तारण म्हणून ठेवलेली असेल, गहाण म्हणून दिलेली असेल, तर असं जे काही एखादं देणं असेल व्यवसायातील, त्याला काय म्हणायचं, सेक्युअर्ड. मग अगोदर ते काय करायचं, पेड करायचं आणि मग अनसेक्युअर्ड जे आहे, म्हणजे त्याला कुठलंही तारण वगैरे नाहीये, असं काय करायचं, पेड करायचं. अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, एक्सटर्नल लायबिलिटी जी आहे
तर ती पेड करायची आहे. पहिल्यांदा प्रेफरन्शियल्स, नंतर अदर. प्रेफरन्शियलमध्ये 3 गोष्टी असतात. गव्हर्नमेंट ड्यू, एम्प्लॉयी ड्यू, रिलेशन एक्सपेन्स. त्यामध्ये जे असेल ते पहिल्यांदा पेड करायचं. बहुतेक वेळा हे असतं बघा, रिलेशन एक्सपेन्सेस. मग हे पेड करायचं आहे. मग अदरमध्ये बघायचं. अदरमध्ये जर एखादं सिक्युअर असेल तर ते पेड करायचं 2 नंबरला, आणि मग 3-4 नंबरला जे काही असेल बिल्स पेबल, क्रेडिटर्स, हे पेड करायचे. हे तुमचं एक्सटर्नल लायबिलिटी. नंतर कोणाला पेड करायचं आहे? नंतर पेड करायचं आहे जी इंटरनल लायबिलिटीज आहे. म्हणजेच पार्टनर्सचं लोन तुम्हाला दिसेल, म्हणजे एज लोन असं म्हणतील, बीज लोन. तर म्हणजे याचा अर्थ काय झाला की पार्टनर्सकडनं व्यवसायाने लोन घेतलं आहे, तर हे लोन जे काही आहे नंतर तुम्ही काय करायचंय? पेड करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल लायबिलिटी पेड केली, जे काही बाहेरचे व्यक्ती आहेत, त्या बाहेरच्या व्यक्तीचं देणं तुम्ही दिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे? जे काही इंटरनल लोक असतील त्यांच्याकडनं जर काही लोन घेतलं असेल कंपनीने, पार्टनरशिप फर्मने, तर ते नंतर पेड करायचं आहे. नंतर शेवटी कोणाला मिळेल? कॅपिटल जे काही आहे तर ते पेड करायचं आहे. म्हणजेच मालक जे काही पार्टनरशिप फर्मचे पार्टनर्स असतात त्यांचं जे काही कॅपिटल आहे सगळ्यात शेवटी द्यायचं. अगोदर द्यायचं का? नाही, अगोदर द्यायचं नाहीये. का अगोदर दिलं तर ते चुकीचं होईल. म्हणून पार्टनरचं कॅपिटल कधी पेड करायचं? सगळ्यात शेवटी. तर अशा प्रकारचा ऑर्डर ऑफ पेमेंट आपण काय करायचं आहे? फॉलो करायचं आहे किंवा करावा लागतो. ज्यावेळेस पार्टनरशिप फर्म बंद होते, पार्टनरशिप फर्म जेव्हा बंद होईल तर त्यावेळेस आपल्याला याच ऑर्डर ऑफ पेमेंटने काय करायचं आहे? पेमेंट करायचे आहे किंवा आलेली कॅश वाटायची आहे, किंवा जे काही कॅश आपल्याकडे अवेलेबल होईल तर ती याच ऑर्डरने प्रत्येकाला द्यायची आहे. मग जसं आपल्याला कॅश येत राहील तसे तसे आपण काय करणार? या ऑर्डर पेमेंटने जे काही देणं आहे तर ते पेड ऑफ करणार आहोत किंवा लायबिलिटीज पेड करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना कळलं असेल की आपल्याला चॅप्टरमध्ये काय करायचं आहे. चॅप्टरमध्ये सरळ सरळ व्यवसाय बंद पडलेला आहे, तर बंद पडलेला व्यवसाय जो काही आहे त्याची जी काही संपत्ती आहे ती विकायची आहे. संपत्ती विकून जे काही आपल्याला कॅश येत राहील त्या आलेल्या कॅशमधनं तुम्हाला काय करायचं आहे? हे जे काही लायबिलिटीज आहेत तर त्या पेड करायच्या आहे. पण पेड करताना काय करायचं? आपल्याला ठरवायचं आहे अगोदर कोणाला द्यायचं आहे. मग अगोदर काय करायचं? जे एक्सटर्नल आहेत म्हणजे बाहेरचे व्यक्ती आहेत त्यांना द्यायचं आहे. नंतर इंटरनल जे काही असतील त्यांना द्यायचं आहे, आणि सगळ्यात शेवटी पार्टनरचं कॅपिटल परत करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं हे तुमचं ऑर्डर ऑफ पेमेंट असेल, किंवा या ऑर्डर ऑफ पेमेंटने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. नंतर पुढे बघू आपण की हे जे काही आपण कॅश वाटणार आहोत त्या 2 मेथड्स आहेत. एक आहे सरप्लस कॅपिटल मेथड आणि एक आहे मॅक्झिमम लॉस मेथड. तुम्ही ऐकलं असेल तर, परंतु याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. म्हणून ही स्लाइड घेतली आपण की याची वेगवेगळी नावं काय आहेत. मग बघा, सरप्लस कॅपिटल मेथड जी काही आहे तर हिला वेगवेगळे नावं कुठले आहेत? तर प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड त्याला म्हणतात. नंतर एक्सेस कॅपिटल पण म्हणतात, हाय रिलेटिव्ह कॅपिटल मेथड पण म्हणतात, आणि क्वोशिएंट मेथड पण म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेला विचारलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह बाय क्वोशिएंट मेथड किंवा हाय रिलेटिव्ह कॅपिटल मेथड किंवा एक्सेस कॅपिटल मेथड किंवा प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड, तर याचा अर्थ हे हा जो काही प्रश्न आहे कशाचा आहे? सरप्लस कॅपिटल मेथडचाच आहे. ठीक आहे. म्हणून आपण ही स्लाइड घेतली आहे. याचे ऑर नाव आहेत. ठीक आहे. सरप्लस कॅपिटल मेथड आपण बेसिकली बघणार आहोत, पण त्याचे वेगवेगळे नावं आहेत. म्हणून लक्षात ठेवायचे आहेत की सरप्लस कॅपिटलला काय काय म्हणतात. तर नंतर दुसरी मेथड आपली काय आहे कॅश वाटायची? ती आहे मॅक्झिमम लॉस मेथड. याला पण अजून एक नाव आहे, त्याला म्हणतो आपण नॉशनल लॉस मेथड. ठीक आहे. तर या नावाने पण ते ओळखतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की जे काही मेथड्स आहेत कॅश वाटण्याच्या 2 आहेत. एक आहे सरप्लस कॅपिटल मेथड, तर दुसरी आहे मॅक्झिमम लॉस मेथड. आणि त्या दोन्हींनाही वेगवेगळे नावं आहेत, ऑर मध्ये नावं आहेत. तर ते आपल्याला जर लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही परीक्षेला. ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम विचारतील त्यावेळेस, कारण की ते कुठल्याही पद्धतीने विचारतील. म्हणजे कुठलंही एक नाव त्या ठिकाणी घेतील. पण कुठलंही जर नाव घेतलं तर सरप्लस कॅपिटल मेथड या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण याच्या पुढे आपण काय करणार आहोत? सरप्लस कॅपिटल मेथडच म्हणणार आहोत. ठीक आहे. मग तुम्हाला परीक्षेला अचानक जर दुसरं जर विचारलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की सरप्लस कॅपिटलला वेगवेगळे नावं आहेत. तर ते कुठले आहेत? तर हे आहेत. तसं मॅक्झिमम लॉसला पण एक नाव आहे, तर ते कुठलं आहे? तर हे नॉशनल लॉस मेथड आहे. तर आता काय बघणार आहे आपण की आपल्याला नेमकं ह्या अकाउंटिंग प्रोसिजर काय करायची आहे, किंवा या चॅप्टरमध्ये नेमकं काय करायचं आहे. आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तयार करायचं आहे स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल, तर दुसरं स्टेटमेंट शोईंग ऑफ पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. म्हणजेच पहिल्यामध्ये काय करायचं आहे, तर जे पार्टनर्स कॅपिटल आपण पेड करणार आहे
तर त्यामध्ये पार्टनर्स कॅपिटलला कोणाला पहिलं द्यायचंय ते ठरवायचंय. त्यासोबतच कुठल्या पार्टनर्सने सरप्लस कॅपिटल आणलंय, म्हणजे काय वेळ ए-बी-सी 3 पार्टनर्स असतील, तर त्या ए-बी-सी 3 पार्टनर्समध्ये कुठल्या पार्टनर्सने जास्त कॅपिटल दिलंय, सरप्लस कॅपिटल दिलंय, तर ते काढण्यासाठी आपण काय करतोय, सरप्लस कॅपिटल आपण तयार करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण पार्टनर्सला कॅपिटल परत करणार आहोत, त्याची कॅश परत देणार आहे पार्टनर्सला, तेव्हा पहिल्यांदा कोणाला द्यायचंय यासाठी आपल्याला ठरवण्यासाठी कॅपिटल एक अकाउंट तयार करायचं आहे किंवा स्टेटमेंट तयार करायचं आहे. ते एक असणार आहे. त्यानंतर आपण जे मेन आपलं स्टेटमेंट असणार आहे, तर ते असणार आहे स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश. म्हणजे यामध्ये आपण कशाप्रकारे कॅश वाटणार आहोत याचं हे स्टेटमेंट आपण तयार करणार आहोत. म्हणजेच वेगवेगळे कॉलम असतील. आता डिपेंडिंग ऑन प्रॉब्लेम पहिल्या कॉलममध्ये तर साहजिकच काय असणार आहे, पर्टिक्युलर असणार आहे, बरोबर. नंतरचे कॉलम जे काही येतील ते प्रत्येक कॉलममध्ये थोडेसे चेंज होत राहणार आहे. परंतु समजा की रिअलायझेशन एक्सपेन्स, नंतर बँक लोन, क्रेडिटर्स असे कॉलम असतील. नंतर समजा एखाद्या पार्टनरचं लोन असेल तर पार्टनर्स लोनचं कॉलम असेल आणि शेवटी त्या ठिकाणी कॅपिटल ए-बी-सीचे 3 कॉलम असतील. अशा प्रकारचं स्टेटमेंट आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. म्हणजेच आपल्याला हा जो काही चॅप्टर आहे, तर तो सुरू करायचा आहे, परंतु या लेक्चरला नाही. पुढच्या लेक्चरपासून आपण या चॅप्टरचे जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतील, तर ते सॉल्व्ह करणार आहोत. म्हणून सर्वांनी येणारा जो काही व्हिडिओ असेल, तोही बघायचा आहे. कारण की त्यामध्ये आपण ॲक्चुअल कशाप्रकारे या जो काही चॅप्टर आहे, तर त्यामध्ये स्टेटमेंट कसे तयार करायचे आहेत किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे किंवा कसा असतो, हे बघणार आहोत. म्हणून सर्वांनी येणारा व्हिडिओ पण पूर्ण बघायचा आहे. धन्यवाद.